नमस्कार मंडळी, सोनालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर बटाटा भजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बटाट्याच्या अशा चकत्या कट करून घ्यायच्या आहेत आणि काळ्या पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। फार जाडीच्या नाही, अशा पातळ पातळ चकत्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। आता भजी करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे बेसन। तुम्ही तुमच्या अंदाजाने जेवढी भजी करायची तेवढं घेऊ शकता। साधारण 2 चमचे गोडे तेल आपल्याला यामध्ये टाकायचे, याने बेसनला छान टेक्स्चर येतं। आता तांदळाचं पीठ घालायचं आहे, साधारण अर्धी वाटी, त्याने कुरकुरीत होतात भजी। थोडासा सोडा आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। हे सर्व टाकल्याच्या नंतर लाल तिखट तुम्हाला जसं हवं तसं कमी जास्त तुम्ही करू शकता। हळद मात्र टाकायची नाही, त्याने भज्याचा रंग बदलतो। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं एक बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। फार घट्टही नाही, फार पातळही नाही, मीडियम आपल्याला टेक्स्चर ठेवायचं आहे या बॅटरचं। आता यामध्ये मी थोडासा ओवा घालणार आहे। ओवा घालण्याआधी तळहातावर असा कुस्करून घ्यायचा आहे आणि ओवा घातल्याच्या नंतर छान फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे। आता हे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून तुम्ही यामध्ये एक एक बटाट्याची चकती बुडवून त्याची भजी करू शकता, पण मी मात्र असं करत नाही। मी सगळ्या एकदाच टाकते आणि त्याला छान हे बॅटर मस्त कोटिंग करून घेते। सारखं सारखं एक एक चकती बुडवण्यापेक्षा मला हे जास्त सोयीस्कर वाटतं। आता हे बॅटर मी हातानेही सोडणार नाही। बऱ्याच जणांना तेलात हाताने भजी सोडता येत नाही, तर अशा प्रकारचा थोडा मोठा साईजचा चमचा घ्यायचा आहे आणि चमच्यानेच आपल्याला एक एक करून सगळी भजी यामध्ये सोडून घ्यायची आहे। ही माझी लोखंडाची कढई आहे, त्यामुळे थोडीशी काळपट दिसते, पण मी तळणीसाठी ही लोखंडाचीच कढई वापरते। आता एक एक करून सगळी भजी आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहेत आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून याला आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। भजी तळत असताना थोडीशी वर खाली करून मंद आचेवर आपल्याला जितकी कुरकुरीत हवी तितकी कुरकुरीत करून घ्यायची आहे। ही भजी फ्राय करत असतानाच मिरचीही अशा पद्धतीने तुम्ही फ्राय करून घेऊ शकता। सगळी भजी एका साईडला काढून टिश्यू पेपरवर टाकून याचं ऑइल सोक करून गरमागरम पावासोबत किंवा ज्याला नसती हवी तशी नुसती तुम्ही एन्जॉय करू शकता।